भारतातून परदेशात केवळ मौजमजा करण्यासाठी मंत्र्यांच्या मुलाला विमान मिळतं। मंत्र्यांच्या मुलाला थांबवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर केला जातो। मात्र मरणाच्या दारामध्ये असलेल्या मुलीला वाचवण्यासाठी परदेशात जाणाऱ्या पालकांना मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नाहीये। साताऱ्यातील कराड तालुक्यातील उमरज गावातील नीलम शिंदे या विद्यार्थिनीचा अमेरिकेमध्ये अपघात झालेला आहे। तिच्यावरती आयसीयू मध्ये सध्या उपचार सुरू आहेत। मात्र मरणाच्या दारात असताना तिच्या जवळ जाण्यासाठी तिच्या पालकांना भारतातून व्हिसा मिळत नाहीये। व्हिसासाठी 12 दिवसांपासून आई वडील हेलपाटे घालत आहेत, मात्र अद्यापही त्यांना व्हिसा मात्र मिळालेला नाही। नीलम शिंदे प्रकरणाची भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं गंभीर दखल घेतलेली आहे। पालकांना व्हिसा मिळावा यासाठी परराष्ट्र खात्यानं अमेरिकेला विनंती देखील केलेली आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेतील भारतीय दूतावासाला मदतीची विनंती केलेली आहे। आताच्या क्षणाची महत्त्वाची अपडेट आहे। नीलम शिंदे प्रकरणाची भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं दखल घेतलेली आहे आणि तिच्या पालकांना व्हिसा मिळावा यासाठी परराष्ट्र खात्यानं आता अमेरिकेला विनंती केल्याची माहिती देखील समोर येते। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेतील भारतीय दूतावासाला मदतीची विनंती केलेली आहे। नीलम शिंदे हिचा अमेरिकेमध्ये अपघात झालेला आहे। सध्या आयसीयू मध्ये तिच्यावरती उपचार सुरू आहेत आणि तिच्या जवळ जाण्यासाठी अमेरिकेमध्ये जाण्यासाठी तिच्या पालकांची धडपड सुरू आहे। मात्र मागील 12 दिवसांपासून त्यांना मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नव्हता। अखेर परराष्ट्र मंत्रालयानं या संपूर्ण घटनेची दखल घेतलेली आहे आणि तिच्या पालकांना हा व्हिसा मिळावा यासाठी अमेरिकेमध्ये विनंती देखील केलेली आहे। नीलम शिंदे प्रकरणाची भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं दखल घेतलेली आहे आणि तिच्या पालकांना मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळावा यासाठी अमेरिकेकडे विनंती करण्यात आलेली आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेतील भारतीय दूतावासाला मदतीची विनंती देखील केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रजीत पाटील। चंद्रजीत, काय अधिकची माहिती आहे? 12 दिवसापूर्वी अपघात झाल्यानंतर जेव्हा ही माहिती तिच्या कुटुंबियांना कळली, त्यानंतर नीलम शिंदेचे आई वडील व इतर नातेवाईक यांनी व्हिसासाठी प्रयत्न केले, मात्र वेळ मिळत नव्हती, व्हिसासाठी अपॉइंटमेंट मिळत नव्हती। मात्र आता परराष्ट्र मंत्रालयाकडून या घटनेची दखल घेण्यात आली आहे आणि त्यांना उद्या पाचारण करण्यात आलंय। त्यामुळे त्यांना कदाचित उद्या व्हिसा मिळेल आणि जखमी नीलम शिंदेला भेटण्यासाठी तिच्या आई वडिलांना जाणे सुकर होईल। माझी मुलगी शिक्षणासाठी अमेरिकेत आहे। तिचं MS च्या शेवटचं वर्ष आहे। तर शेवटचं वर्ष असताना तिचा अपघात झाला। 14 तारखेला अपघात झाला व आम्हाला कळाले की 16 तारखेपासून आम्ही व्हिसाचा प्रयत्न करतो, पण व्हिसा काही आम्हाला भेटला नाही। आमच्या दाजींचा पासपोर्ट आणि माझा मुलगा गौरव याचा पासपोर्ट असल्यामुळं त्यांना या ठिकाणी आम्ही पाठवण्याची तयारी केली। ही तयारी करत असताना या ठिकाणी व्हिसासाठी आम्ही अप्लाय केलं। कुर्ल्याला या ठिकाणी त्यांचं काउन्सिलिंग ऑफिस आहे, त्यामध्ये संपर्क साधून या ठिकाणी आम्ही त्यासनी मेल वगैरे पाठवले, व्हिसासाठी प्रयत्न केला, परंतु तिथं आम्हाला फारशी कोणी दखल घेतली नाही। म्हणून पुन्हा आम्ही काही राजकीय मंडळींच्या थ्रू या ठिकाणी केंद्र सरकारला या ठिकाणी पत्रव्यवहार केला, परंतु तिथूनही आम्हाला काही रिप्लाय आला नाही। अमेरिकेसारख्या देशातून या ठिकाणी आम्हाला ग्रीन सिग्नल आला की तुम्ही येऊ शकता, पण आपल्या देशातून आमच्या मुलीला आम्ही बघायला जाऊ शकत नाही, मोठी आमची खंत आहे।